श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. श्रावण महिना सुरू झाला की वातावरणात एक वेगळीच भक्तिमय ऊर्जा जाणवू लागते. मंदिरामध्ये घंटानाद घुमतो, हर हर महादेवाचा जयघोष ऐकू येतो आणि प्रत्येक भक्त आपल्या श्रद्धेनुसार भगवान शिव श्री स्वामी समर्थांची सेवा करण्याचा प्रयत्न करतो. पण तुम्हाला माहिती आहे का, अनेक स्वामी भक्तांचा असा अनुभव आहे की श्रावण महिन्यात मनापासून केलेली सेवा त्यांना मानसिक शांतता, धैर्य आणि जीवनात पुढे जाण्याची प्रेरणा देते. आज आपण जाणून घेणार आहोत अशी एक साधी पण भावपूर्ण सेवा जी श्रद्धेने केल्यास स्वामींच्या कृपेचा अनुभव घेण्यास मदत होऊ शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थांनी नेहमीच सांगितले आहे की देवाला मोठमोठे नैवेद्य किंवा महागड्या वस्तू नको असतात. त्यांना हवं असतं ते शुद्ध मन, निस्वार्थ भावना आणि अढळ श्रद्धा. श्रावण महिन्यात रोज सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. घरातील देवघरात किंवा श्री स्वामी समर्थांच्या फोटोसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. स्वामींना नमस्कार करून मनशांती करा आणि काही क्षण त्यांच्या चरणी स्वतःला अर्पण करा, नतमस्तक व्हा. त्यानंतर श्रद्धेने श्री स्वामी समर्थ या मंत्राचा किंवा 108 वेळा जप करा. जप करताना मनात कोणाचाही द्वेष ठेवू नका. आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी, सर्वांच्या कल्याणासाठी आणि योग्य मार्गदर्शनासाठी प्रार्थना करा. जर शक्य असेल तर दर गुरुवारी पिवळी फुले अर्पण करा. एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा किंवा पक्ष्यांना धान्य व जनावरांना पाणी द्या. स्वामी भक्तीमध्ये सेवा आणि दयाभावाला खूप महत्त्व दिले जाते. श्रावण महिन्यात शक्य असल्यास श्री स्वामी चरित्रमधील एक अध्याय दररोज वाचा किंवा त्यांचे श्रवण करा. प्रत्येक अध्यायानंतर मनापासून प्रार्थना करा, स्वामी मला योग्य बुद्धी, योग्य मार्ग आणि योग्य संकटांना सामोरे जाण्याची शक्ती द्या. स्वामी भक्तांनो, अनेक वेळा आपण देवाकडे फक्त मागण्यांसाठी जातो, पण या श्रावणात एकदा असेही म्हणा, स्वामी माझी इच्छा पूर्ण झाली तर तुमचे आभार, आणि झाली नाही तरी तुमच्या निर्णयावर माझा पूर्ण विश्वास आहे. अशी निस्वार्थ प्रार्थना मनाला अधिक शांत आणि दृढ बनवते. लक्षात ठेवा, सेवा ही व्यवहार नाही. सेवा म्हणजे श्रद्धा, संयम आणि समर्पण. देवाची कृपा नेमकी कशी आणि कधी मिळेल हे आपण ठरवू शकत नाही, पण भक्तीमुळे मनाला बळ, योग्य निर्णय घेण्याची क्षमता आणि संकटांचा सामना करण्याची हिंमत नक्कीच मिळते. म्हणून या संपूर्ण श्रावण महिन्यात दररोज काही मिनिटे स्वामींचे नामस्मरण करा, चांगले कर्म करा, कोणालाही दुखवू नका आणि शक्य असेल तेवढी सेवा करा. श्रद्धेने केलेली भक्ती तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकते. मित्रमैत्रिणींनो, स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला आत्तापर्यंतचा व्हिडिओ आवडत गेला असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला व असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि स्वामींचे खरंच खूप भक्त असाल, निस्सीम भक्त असाल तर आत्ताच श्री स्वामी समर्थ असं टाईप करा, जेणेकरून तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. स्वामी भक्तांनो, जर आजचा हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर या पवित्र श्रावण महिन्यात कमेंटमध्ये श्रद्धेने एकदा लिहा, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या सर्व कुटुंबावर, परिवारावर सदैव राहो, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि श्री स्वामी समर्थांचे असेच भक्तिमय संदेश दररोज ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच दाबा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.